बघा 100.225 गुणिला 289 बराबर 65,025 तर वर्गमुळात 65.025 भागीला वर्गमुळात 0.289 बराबर किती. प्रश्न सोडवायचा कसा. प्रश्नामध्ये हे पद याच्यामध्ये गुणाकार दर्शवला. थोडेसे विसंगत वाटतात. यांचा गुणाकार हा एवढा येत नाही. एखाद्या वेळेस परीक्षार्थ्यांची मनं गोंधळावी एखाद्या वेळेस त्यामुळं असं थोडंसं हे काही तार्किक पाठवल्या जाते लिहिल्या जाते. प्रश्नाचा डावा भाग जर सोडला आम्हाला मुख्य प्रश्न काय विचारला. वर्गमुळात 65.025 भागीला वर्गमुळात 0.289 बराबर किती. ही वर्गमूळ यावरील क्रिया आम्हाला सोडवायची हे मुख्य प्रश्न आहे. याच्याशी काही घेणं देणं नाही असं समजून या गोष्टीची विल्हेवाट लावा. लेकरांनो 65 आणि 0.025 याला जर का विदाऊट दशांश चिन्ह अशा स्वरूपात मांडायचं असेल तर ते कसं मांडतात. 65.025 याला भागीला छदस्थानी 1000 घ्या. दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी छदस्थानी एकावर शून्य असलेली संख्या घ्या. म्हणजे हे दशांश चिन्ह घालवले जाते. म्हणजे याचा नवीन अवतार कोणता तर हा रूपांतरण अवतार. म्हणजे आता 0.289 याला आम्हाला विदाऊट दशांश चिन्ह म्हणजे दशांश चिन्ह विरहित अशा स्वरूपात मांडायचं. म्हणजे कसं मांडायचं तर 289 छदस्थानी इथंसुद्धा 1000 दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी एकावर शून्य असलेली संख्या छदस्थानी घेतली. म्हणजे दशांश चिन्ह विरहित हे मांडणं लक्षात घ्या. आम्हाला ही मुख्य क्रिया विचारली लक्षात घ्या. याला सोडवायचं कसं तर वर्गमुळामध्ये आता 65.025 मांडायचे कसे तर अशा पद्धतीनं 65.025 याला भागीला आहेत लेकरांनो 1000 आणि या दोन पदामध्ये भागाकार आहे म्हणून इथं भागीला अपूर्णांक स्वरूपात मांडणं म्हणजेच अंश छेद या स्वरूपात मांडणं म्हणजेच भागीला स्वरूपात मांडणं. आता त्याला भागीला आहे तर वर्गमुळात 0.289 याचं रूपांतरण मांडा हे अशा पद्धतीनं झालेलं भागीला स्वरूपात. म्हणजे 289 आणि त्याला भागीला 1000 हे म्हणजेच हे वर्गमुळातील 65.025 आहेत आणि हे पद म्हणजेच हे वर्गमुळातले 0.289 आहेत. लेकरांनो वर्गमुळातील जरी क्रिया असली तरी 65.025 भागीला 1000 याच्यासोबत हे 1000 गुणीला का जातात. छदस्थानी फक्त 289 का राहतात. याला लेकरांनो कंपाऊंड फ्रॅक्शन असं म्हणतात. जसं की संयुक्त अपूर्णांक वर्गमुळात जरी असला तरी हा संयुक्त अपूर्णांक आहे आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो. आता छेदातला छेद कोणता हा छेद खालची ही संख्या म्हणजे छेद आहे. आता याच्यातला छेद आहे 1000 हा अंशामध्ये गुणीला घ्या. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असतानाचा नियम गोष्ट लक्षात घ्या लिहून घ्या. या काही महत्त्वाच्या गोष्टी आम्ही लिहून घेतल्या पाहिजे. संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला स्वरूपात घ्यावा लागतो. हे 1000 घेतले भागसरनं गुणीला स्वरूपात. इथं 1000ला 1000 खलास होतात लेकरांनो. मग आता वर्गमुळात उरलं काय हो तर 65.025 आणि याला भागीला हे 289. याला वर्गमुळातच भाग द्या लेकरांनो. कसा जाईल तर हा भाग जातो 225. उत्तर वर्गमुळात मांडावं लागेल. आता 225 वर्गमुळात याचा अर्थ 225चं वर्गमूळ काय सर तर 15 हे या तुमच्या प्रश्नाचं उत्तर पर्यायामध्ये आहे का बघा. माझ्या मते याचं उत्तर 15 यावं. ओके.
वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.